जय महाकाल मित्रांनो, बघू शकता आपली एक्सी. आता तिला लावायचं आहे शेडमध्ये. आता तिच्यात मोबाईल चार्जिंग होतं आणि वरती त्यांनी खूप जास्त घाण करून ठेवलेली. हे बघा, ही वरती ना खूप जास्त ते काय ते शीट खोलले होते ना वायरिंगसाठी, ते मग ते बघा हे किती घाण करून ठेवलेली आहे. आणि आज आहे डाळिंबाला स्प्रे. आणि आता गाडीला शेडमध्ये लावायचं आहे. इकडे शेडमध्ये लावायचं गाडीला. मग तो ट्रॅक्टर आणून या ट्रॉलीला जोडायचा. सो आज आहे शनिवार आणि सकाळपासून लाईट नाही आणि लाईट थोडी पाहिजे. मोबाईल फक्त 28% आहे. आता मी चाललोय गावात डाळिंबाला स्प्रे घ्यायचं ना. मग आता इन्फिनिटी आणि अजून M45 आणि ते काय अजून आणायचं आहे. आता मी चाललोय आपली HF घेऊन. आणि आपली थोडी गाडीत अजून एक थोडं इश्यू राहिला. आणि क्लच आहे ना, क्लच सोडला का थोडा आवाज येतो. ठीक आहे, आपण एकदा नंतर बघू ते. सो आता मी चाललोय त्यामुळे पावडर मारायला. ATM मधून काही पैसे निघाले नाही आणि माझं थंब नाही, त्याच्यामुळं मग ATMचा थोडा प्रॉब्लेम होता. मग आता मी चाललोय. पप्पा गेले होते, पप्पा आले आणि इन्फिनिटी आणि अजून काहीतरी दुसरं मारायचं आहे. आणि आता मी चाललो ट्रॅक्टरवर. ट्रॅक्टर पण फुड करू राहिला. आज त्याचं पोस्टमॉर्टम होणार आहे संध्याकाळी, म्हणजे दुपार नंतरून. मला पावडर मारले तर मग त्याचं पोस्टमॉर्टम करायचं. डेट काढून टाकलेलं आहे आपण ना. पोस्ट इकडे आपण सगळं डेट काढून टाकलेलं आहे. हे बघा, नेट काढल्यामुळे एकदम भारी रिझल्ट आहे. आणि पाण्या पावसाच्या आता पटकन पावडर उरकून घेतो, परत पाऊस न जातो. असं इकडं पावडर काढू आणि पाऊस येईल, गॅरंटी. बघा, कारण भविष्यवाणी नाही सांगत, रिअलिटी. मला आता अनुभव माहिती आहे. ते चालू करून द्यायला पाहिजे. पप्पा मारणार आहे, मी मारणार आहे. पप्पा म्हणा मी मारतो पटकन. पप्पा मी पण पटकनच मारणार आहे मी पण. आता ते मारते. हाय ना, चिरका माल आहे थोडा. बिस्किट कलर पण आहे आणि चिरका पण आहे. आता हा आपल्याला छोटासा निलाव मध्ये न्यायचा आहे. आता हा नेऊच एखाद्या वेळेस. आता तोपर्यंत फुलं सेट करायला लागतील. तिकडे जाऊ आपण त्या ट्रॅक्टरकडे. हाय ना, सगळ्यात महागडा स्प्रे म्हणजे इन्फिनिटी आहे. 2100, सॉरी 2200 का 2150 रुपये काही लिटर नाही आहे. मला ते मी आणायला गेलो पण नेमकं आहे ना, ते ATMचा काय प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मग पप्पाचा थंब लावून काढला. कारण की ना, माझं अजून अकाउंट नाही. अकाउंट आहे पण ते अकाउंट बंद पडेल. ते HDFC ना, ते काही उपयोगाला नाही आहेत माझ्या. कारण की अख्खे पैसे मायनसला पडले माझे. आत्ता पण तर 5-6 हजार रुपये मायनसला जायले माझं. म्हणून मग मी आता बडोदाचं ओपन करतोय. बडोदा पप्पा म्हणते चांगली आहे, कारण की पप्पाचा मस्त 20-30 सालचा तजुर्बा आहे. सगळ्यांकडे त्याची घरामध्ये, माझ्या भावापासून तर मम्मीपासून तर भरपूर जणांकडे आहे. आजीकडे पण बडोदाचे. आणि आता मी काय करायचं होतं, हा पप्पाला टोपी द्यायची, ते पावडर उडते. कारण की आता हवा लागते, कारण का आपण नेट काढलेलं ना, त्याच्यामुळे मग आपल्याला जास्त हवा लागत. अजून 15 ते 20 दिवसांनी आपला प्लॉट खाली होणार आहे, म्हणजे 15 ऑगस्टला. मग आता जेव्हा खाली होईल ना, तेव्हा पण तर ना, म्हणजे आता भरपूर आसाऱ्या पडतील. आणि तेव्हा 100% आपला 100% ना ट्रॅक्टर आपला फसणार आहे. आता जेव्हा फसल तेव्हा यार मला लय आनंद होतो. ट्रॅक्टर फसला का लय आनंद येतो. कारण की दुसरा ट्रॅक्टर आणला काय लय मजा येते, ते निघतच नाही तो. आता हे तुम्हाला नसेल माहिती, पण शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती की ट्रॅक्टर कसा फसतो. आणि शेतकऱ्यांना खूप अनुभव आहे ट्रॅक्टर फसल्यावर कसा काढायचा कसा नाही. आणि ह्या प्लॉटमध्ये दगडच नाही, म्हणजे दगड नाही. आणि आता आपला हा माल म्हणजे तो थोडा नॉर्मल खरडा आहे. खरडा म्हणजे आता तुम्हाला खरडा का सांगायचा, भायाला खरडा म्हणते. लाल आपल्याला आता परत एकदा डब्बा मारायचा आहे रामाचा.
माझा जेव्हा मारायचा आहे तेव्हा तुम्हाला नक्की मारायचं नाही, सोडायचं आहे. आणि आपली हे आहे 150 ते सॉरी 200-220च्या आसपास असेल साईज, 220च्या आसपास असेल. आता साईज आपली थोडी छोटी आहे. का माहिती काय झालं काय माहिती, मला माहिती थोडं. आणि इकडं आळी लागली काही नाही एवढं. पण या वर्षी प्लॉट आम्ही खूप एकदम म्हणजे सगळ्यांपेक्षा आमच्या गावापेक्षा आहे ना, आम्ही प्लॉट आहे ना एकदम चांगलं केलेलं आहे. कारण की आमच्या गावामध्ये पण खूप लोकांचे प्लॉट आहे ना, खूप शेतकऱ्यांचे प्लॉट बॉईल होईल. फक्त आमचा थोडा चांगला आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांचं चांगलं आहे. हे बघा आता हे खराब फळ अरे यार, एकावर एक फ्री. पडू दे ठिणगी लागू दे बलवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. म्हणजे किती जरी हवा जरी असली ना तरी आपल्याला बघू शकता आता हा पुढं स्प्रे येतोय. म्हणजे हवा किती असो, आता खूप जास्त हवा आहे आणि आपल्याकडे पिस्टन नसतं ना ते कोणतं फॅनवालं, त्याच्यापेक्षा म्हणजे आपलं हे चिचकुळे फुलं गोल फुलं हे असे करता येते आपल्याला. मग आता हे एकदम भारी स्प्रे बसतो आता त्याच्यावाला. सिरियल माल जो असतो ना तो आम्ही निलावाला नेणार आहे. म्हणजे 3.5 जाळ्यांचा माल आहे हा. आणि हा जवळ न्यायचा आहे ना, म्हणजे आज काल न्यायचं होतं संध्याकाळी, पण काल नेमकं पाऊस खूप जोरात होता, काय नेला नाही. इकडच जवळ एक काय अर्धा फुटावर अंतर फक्त. हा नेऊ एखाद्या वेळेस. परत एकदा थोडस 250 लिटर बनवलं आहे, कारण की आता राहिले फक्त ही एकच गेली आणि इकडे राहिले. आणि ते कसं पहिल्या गेअरवर पावडर जास्त लागते ना, आणि दुसरा पेटीओ त्याच्यामुळे पावडर जास्त लागत. आता भरून आणलंय, तिकडून भरून आणलंय त्या काकाकडून. आणि आता चालू आहे आपली पावडर झाली. आणि आता शेवटची गल्ली झाली, पाऊस आला. निसर्ग साथ देत नाही, बाकी काय नाही. नाही तर तुम्हाला सांगतो मान काय मोटरसायकल घेऊन जाईल, मोठी गाडी अण्णाला विचारायला लागेल. विचारून घ्या ना. बरं विचारतो, 2 मिनिटं चालेल ना दोघे जाऊन. नाही आता एवढं पावसात तिथे जाळ ते असं. ठीक आहे बघू चला, मी अण्णाला विचारतो परत. पण अण्णाचा मोबाईल माझ्याकडे आता. या 3 जाळ्या तुम्ही काल दे कोणी घेतल्या. अच्छा झाकून ठेवता का, बरं. या 3 जाळ्या चिरेल फळ सुगाईच. म्हणजे आता ना पावडर मारून आम्ही घरी आलो, पण आता वाजले 5:30. कारण की ब्लॉग काढायला विसरून गेलो मी, ब्लॉग काढायचा. आणि काय मी लाईट नाही, मग त्याच्यामुळे येस पण नाही गेलं, इंटरेस्ट पण नाही घातलं. कारण की लाईट नाही, हा मोबाईल लवकर आधीच उतरून जातो थोडा. मग ते क्रेझी XYZचा व्हिडिओ बघितला. क्रेझी XY म्हणजे अमित बाई कुठेतरी गेलेले बाहेर, ते आता माहीत नाही, ते कोणालाच माहीत नव्हतं ते. मग ते आता त्यांनी मेल केला, मग ते समजलं. आज आपली गौरी बाहेर आहे, इकडं नाही. आणि आपल्या XUV मधून त्या मळ्यातून डाळिंब आणले ते आता टिक्कीतून बाहेर काढायचं शेडमध्ये, आणि हिला आता शेडमध्ये बांधून द्यायचंय, कारण की पाऊस सुरू झाला. का गौरा उठा, तुम्हाला जायचं आता, झोपायचं नाही का? सो फायनली आपली गाडी आता आज आपण शेडमध्ये लावतोय, खूप दिवसांनी आली म्हणून. आता अशी चालू झाली, फक्त अशी ती खूप लागत होती तशी. मग आता गाडी शेडमध्ये लावायची, त्याच्यामध्ये जाड्या रिकाम्या केल्या, म्हणजे तिला टाकून दिल्या, व्यवस्थित ठेवून दिल्या. आणि आज आपली गाडी शेडमध्ये लावतोय. हे आहे आपलं छोटं डाळिंब, बघू शकता किती छोटं आहे. आता फळं किती मावतं तुम्हीच बघा आता हातामध्ये. हां ये ना दादा हातामध्ये फळ, हे बघा किती, बघू शकता तुम्ही, 6 फळ आहे, एवढी साईज आहे. आणि आपली आज गाडी शेडमध्ये लागलेली, आणि खूप दिवसापासून असं रिकामं रिकामं वाटत होतं. आज फायनली आपली गाडी शेडमध्ये लावलेली आपल्या. आणि आपलं डाळिंब आता उद्या, आज शनिवार आहे म्हणून बंद राहतं. मग आता सोमवारीच, रविवारी पण बंद आहे, शनिवार रविवार बंद राहतं. मग आता डायरेक्ट सोमवारी रात्री 9 वाजता घेऊन जायचं. या गाड्या सगळे लोक आम्हाला पाहत आहे. आपली याच्या बिकट लावली, थोडा थांबलोय. आणि खूप जास्त थंडी वाजते, म्हणजे गारवा आता आला, किती हवा लागते रे. आम्ही आलो डाळिंबात चक्कर मारायला, आणि इकडे हवेला थांबलेलो नजर पाहायला. आणि इकडं चंद्रमामा आमचेवाले, हे बघू शकता चंद्रमामाशी. आणि आता हवेला मस्त गाडं चाललंय, थोडंसं चाललं. सो गाईज आता वाजते आहे 9, आणि आता जायचं मला एअरपोर्ट पाशी, थोडंसं काम आहे त्याच्यामुळे. तिकडून मामा येणार आहे आणि इकडून मी जाणार आहे. बाकी काही काम नाही, थोडंसं किरकोळ काम आहे.
आणि आज सकाळी पावडर मारली पण लगेच पाऊस आला. त्याच्यामुळे मग आता पाऊस बहुतेक पावडर बहुतेक आहे ना धुवून गेलेली. म्हणजे मोजून 10% पावडर लागलेली. असं लगेच पाऊस आला. त्याच्यामुळे मग आपल्याला काहीच करता येणार नाही. निसर्गापुढं काहीच नाही. उद्या बघू. पावसाची मग पावडर असती तर मारून घेऊ. उद्या बघायला लागेल आता. पावडर जर मारायची असली तर मग उद्या परत मारायला लागेल. नाहीतर मग परवाकडं. उद्या पाऊस असला तर. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.